तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी ची जी घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं मागील काही व्हिडिओपासून आपण सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी चॅनलवर शेअर करतोय. तर या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान, सामान्य विज्ञान हा जो विषय आहे, तर त्याची एकूण 20 गुणांची सराव प्रश्नपत्रिका शेअर करतोय तुमच्याशी, सराव प्रश्नपत्रिका. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाची जी सराव प्रश्नपत्रिका आहे तर ती बघितली होती. या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञानची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर ही जी प्रश्नपत्रिका आहे, तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत परीक्षेचे ते दिसतील. म्हणजे हे प्रश्न आणि यासारखे पुस्तकातले तुमचे इतर प्रश्न जे आहेत, त्याची तयारी जर तुम्ही चांगल्या प्रकारे केली, तर याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. याच्यामध्ये पहिला आहे पेशीमध्ये हं, कशामुळे प्रकाश संश्लेषण होते? तर 3 पर्याय दिलेले आहेत. तंतुकणिका, रिक्तिका आणि हरितलवक. यापैकी योग्य पर्याय लिहायचा आहे. कशामुळे प्रकाश संश्लेषण होतं? त्यानंतर पुढे पचनाची क्रिया कशापासून सुरू होते? पोट, मुख, ग्रास नलिका. तर यातला योग्य पर्याय निवडायचा. त्यानंतर फळ पिकवण्याची जी क्रिया आहे, हा अ, कसा होणारा बदल आहे? त्यासाठी 3 पर्याय दिलेत. सावकाश, जलद का आवर्ती? आवर्ती म्हणजे पुन्हा-पुन्हा असं म्हटलं. सावकाश, जलद का आवर्ती? हां. त्यानंतर अ, पुढे योग्य जोड्या जुळवा. याच्यामध्ये 2 आहेत, अ गट आणि ब गट. तर अ गटामध्ये आधुनिक सिमेंट, मीठ आणि मानवनिर्मित बदल. तर ब गटामध्ये वृक्षतोड, सिलिका संयुग आणि ज्वालामुखीय राख. त्याच्यानंतर पुढे क खालील विधाने चूक की बरोबर ते लिहायचे. हं. बाष्पीभवन हा भौतिक बदल आहे, तर त्याच्या पुढे लिहायचं चूक की बरोबर. अपमार्जकाचे रेणू तोकडे असतात. पुढे लिहायचं ते. ओके. तर चूक की बरोबर असं त्याच्या समोर लिहायचं. त्याच्यानंतर प्रश्न 2 व्याख्या लिहा. कोणतेही एक म्हटलं व्याख्या लिहिताना. तयारी दोन्हींचीही करा. पहिला आहे सूक्ष्मजीव, त्याची व्याख्या इथे समोर लिहायची आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे मूलद्रव्य. मूलद्रव्याची व्याख्या जी पुस्तकात आहे तुमच्या ती तिथं समोर लिहायची आहे. त्याच्यानंतर फरक स्पष्ट करा म्हणून प्रश्न आहे. फरक स्पष्ट करामध्ये वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामधला फरक स्पष्ट करून तिथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. तर याच्यामधून संज्ञांवरून नावे लिहायची आहेत. झेड हे कुणाचं नाव आहे? कुठल्या मूलद्रव्याचं नाव आहे ते लिहायचंय. सी. त्याच्यानंतर टूथपेस्टचे महत्वाचे घटक कोणते? कुठले महत्वाचे घटक असतात टूथपेस्टमध्ये? तर ते इथे लिहायचे आहे. त्याच्यानंतर खालील संयुगांची रेणूसूत्रे लिहा. पाण्याचं रेणूसूत्र आणि मिथेनचं रेणूसूत्र. त्याच्यानंतर पुढे दातांचे वेगवेगळे प्रकार कोणते? तर ते इथे लिहायचे. त्याच्यानंतर पुढे नामनिर्देशित आकृती काढा. या दोन्हींची तयारी करा. वनस्पती पेशी आणि पचन संस्था. तर याची नामनिर्देशित आकृती काढायची आहे. तर इथे एकूण तुमचा जो 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे तुमची ती इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे सामाजिक शास्त्र जो विषय आहे त्याची सराव प्रश्नपत्रिका बघूया. ओके.